भारताला जर ऑलिम्पिकमध्ये जर मेडल मिळवायचं असेल तर आपल्याला ग्रामीण भागातील जे टॅलेंटेड दर्जेदार खेळाडू आहेत त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. बीड जिल्ह्यातील होळ गावातील ऋतुजा शिंदे यांनी सलग राज्यस्तरीय 3 वर्ष दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यांच्या सन्मानासाठी आणि माहितीसाठी आज आपण मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. तर सध्या कितवा क्रमांक आलेला आहे आपल्या विद्यार्थ्यांचा? आपला दुसरा क्रमांक आलाय सर. दुसरा आलेला आहे. दुसरा आलेला आहे. आणि कुठं होती ही स्पर्धा? सिंधुदुर्ग ओरोस. सिंधुदुर्गला. बर. हा. आणि हे राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक येण्याचा किंवा राज्यस्तरीय खेळण्याचा कितवा वेळ आहे ह्यांचे विद्यार्थी? तिसरा वेळ आहे. 3 वेळ लगातार. 3 वेळ लगातार 3 वर्ष झालं हा. मेडल आहे सर. बर बर. दुसराच आहे पण. दुसरं आहे. हा. फर्स्ट येईल, आणखीन सरावाची गरज आहे. हा. चालू आहे का सराव? हा, चालू आहे सराव. बर बर. सकाळी उठून मेहनत करायला कसं कंटाळा येतो का नाही कधी? हा, कंटाळा येतो की. बर बर. मग जे उस्ताद आहेत ते कसं जोरदार तयारी करून घेण्यासाठी कधी रागवतात का? हा, रागवतात, हाणतात. शिक्षा पण होती का? हा. हा. बघा, तालुका, जिल्हा किंवा विभाग काढणं हे बोलून जमत नाही किंवा नुसतं लांबून असं टीका करून चालत नाही. त्यासाठी कठोर मेहनत लागते, कठोर परिश्रम, अन्नाची काळजी, त्यानंतर फूड डाएट व्यवस्थित घेणं आवश्यक आहे. तर ऋतुजा, तुझा तालुका, जिल्हा या ठिकाणी कसा कसा क्रमांक आला ते एकदा आपल्या प्रेक्षकांना सांग. तालुक्यात कितवा आला, जिल्ह्यात कितवा आला? तालुक्यात पण पहिला आलता. हम्म. जिल्ह्यात मला 2-3 कुस्त्या काढाव्या लागल्या. बर बर. तिथं पण 10 झिरोनी कुस्त्या काढल्या मी. बर बर. तिथं पण पहिला आला. विभागाला पण 3 कुस्त्या काढल्या, तिथं पण पहिला. आता हम्म. स्टेटला 4 कुस्त्या काढल्या बर आणि फायनलला 5वी कुस्तीला हारली. बर बर. तर जे इतर राज्यातून जे मुली आलेल्या आहेत, मग पहिला राऊंड, दुसरा राऊंड, यावेळेस पहिला राऊंड झाल्यानंतर, दुसरा राऊंड झाल्यानंतर थकवा येतो का नाही? हा, येतो ना. मग तिसरा राऊंड खेळायला तेवढ्या स्टॅमिना, तेवढ्याच ऊर्जेनं समोरच्या खेळाडूला हरवणं खूप कठीण जात असेल. हा, मग तेवढा स्टॅमिना टिकून राहावा लागतो. बर बर. मग कसा आहे सराव? सकाळी का दररोज सकाळी संध्याकाळी 2 टाइम असतो का? कसा असतो सराव? सकाळी 5:30 ला उठावं लागतं, 6 ला फॉलिंग असते बर आणि रात्री 4 ला फॉलिंग असते. बर. आणि किती तास सराव करतात म्हणजे असं कुस्त्या प्रत्यक्ष खेळण्याचा? 3 तास. 3 तास. सकाळी 3 तास, रात्री 3 तास. बापरे, 3 तास. हा. बर. आणि आहारामध्ये काय काय आवश्यक आहे खाणं, की हे गरजेचंच आहे स्टॅमिना किंवा ताकद मेंटेन करायला? थंडाई, फळ, बर डाएट घ्यायचा पूर्ण. बर. आणि मोठ्या किती किलो वजन गटात तू खेळते सध्या? 46. 46 मध्ये. मग काय आता तुझ्या मैत्रिणी जे आहेत किंवा शाळेतील विद्यार्थिनी काय म्हणतात, आता चांगलं केलंय का? कसं मेडल मिळाल्यानंतर, क्रमांक आल्यानंतर? सगळ्या पोरी म्हणतात भारी झालंय, चांगलं झालंय, आमच्यासाठी आज ऑलिम्पिकला ची तयारी करा. वा वा, क्या बात आहे. बघा, छोटी विद्यार्थिनी आहे पण गावामध्ये राहून आपण पाठीमागे बघू शकता, हे त्यांचं घर आहे. केस तालुक्यातील होळ हे गाव आहे. प्रत्येकाला वाटतंय की भारत देशानं ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवावे. चायनानं जवळपास 90 मेडल मिळवलेले आहेत, अमेरिकेनं 120 मेडल मिळवले आहेत. त्यांच्या गोल्ड मेडलची जर चर्चा केली तर 30-40 ही संख्या आहे. आणि जर आपण भारत देशाचा जर आपल्याला अभिमान आहे, आपल्याला वाटायला पाहिजे की आपण मेडल मिळालं पाहिजे, तर आपल्याला टोटल 6 मेडल मिळालेत ह्या 24च्या ऑलिम्पिक मध्ये. त्याच्या अगोदर एक 6 ते 7 किंवा खूप कमी मेडल मिळालेत. तर आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील सपोर्ट करणं गरजेचं आहे. यांना स्पॉन्सरशिप देणं गरजेचं आहे. आर्थिक अडचणी येत असतात, मानसिक सुद्धा सपोर्टची आवश्यक आहे. शाळा असेल, गाव असेल. आपण पाठीमागच्या मुलाखतीमध्ये सध्या सर्व प्रेक्षकांना आवाहन केलं होतं की अशा खेळाडूंना कुठलेही विद्यार्थी ग्रामीण भागातील, पूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील असतील, सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण स्वप्न आहे की ऑलिम्पिक तुम्ही खेळावं आणि देशाला 100% मेडल मिळवून द्यावं. तर लय मेहनत करावी लागते, लय मेहनत. पण काय होतं, आपल्याच बाकी कामांना वेळ भेटत नाही. आणि साधा शेतकरी माणूस आहे मी, त्यांच्यापासून तितकं पोहोचू सगळं पुरत नाही माझं. त्यांचा जे आर्थिक खर्च आहे, ट्रेनिंग आहे दरवेळेस, मग त्यांना आपल्या कोच पर्यंत किंवा त्या ट्रेनिंग सेंटर पर्यंत घेऊन जाणं, सगळं डाईटचा खर्च आहे. होत नाही, पण तरी करतो मी तसा प्रयत्न चालू आहे. जास्त होत आहे, चालत राहत आहे. पण सध्या आता श्रीगोंद्याला टाकली. बर. श्रीगोंदा किती येतो खर्च तिथं महिन्याला? खर्च एक 10-12 हजार रुपये महिना येतो ना. बर. 10-12-15 आतच. बरोबर आहे. 12च्या पुढे 15च्या आत खर्च येतो. जाणं येणं आहे, फळ येतं. बरोबर आहे. आणि तिथं कसं आहे चांगलं आहे सध्या तिथं. बर. फंड सर म्हणून आहेत. बर बर.
तर चांगलं आहे त्यांच्या तालमीत आज 60-70 पुरीता. भरपूर संख्या आहे हा मग. भरपूर संख्या 60-70 पुरीता हम्म. चांगली आहे तिथं. कोच पण चांगला आहे खोपोलीचा एक. बर बर तर बरं आहे तिथं समजा. पण आता आपल्याच्यानं काय होतं, हम्म. इथून टायमाला पूर्वीनं होत नाही, काय नाही, हम्म. कुठली मदत नाही, काय हम्म. नाही. हम्म. चालतंय आपलं हाय तसं चालवायला. हम्म. आणि एकदा पक्ष किंवा त्यांनी नॅशनल काढावं. नॅशनल काढावं. ठीक हा. आहे. नाही नक्कीच सराव आणि जिद्दीनं ते नॅशनल काढू शकते. तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सुरुवातीला एक बघा अगोदरच्या तरी संख्या कमी होती मुलींची. लोक म्हणत होते मुलीला कशाला कुस्ती आता खेळायची. भरपूर मुली आहेत. आता संख्या भरपूर वाढली आणि भरपूर. लोकांनी ऍक्सेप्ट केलं की मुली सुद्धा मेडल जिंकू शकतात. नाही, नाही. तर कसं त्या- लोकांनी त्या कसं म्हटलं तालमीतल्या मुली महाराष्ट्र केसरी ट्रिपल महाराष्ट्र त्रिपट महाराष्ट्र केसरी. बर बर त्या फंड सरांच्या मुलीच आहेत 2 स्वतःच्या. बर बर त्रिपट महाराष्ट्र केसरी. पण हम्म. आता उत्तर महाराष्ट्र केसरीला पहिली बसली मुलगी त्यांची. बर धनश्री फंड आणि भाग्यश्री फंड. बर बर अशा मुली त्यांच्यापाशी भरपूर चांगल्या आहेत. हम्म. संख्या वाढलेली आहे आणि संख्या सगळ्या वाढली. म्हणजे पालकांचाही उत्साह वाढला की मुली कुस्त्या खेळू शकतात. खेळू शकतात. हम्म. आपल्याच भागात नाही. आपल्याच भागामध्ये तिकडे थोडं पश्चिम संख्या कमी महाराष्ट्रात आहे. भरपूर मुली आहेत. आपल्या भागात हम्म. काय मुलगी खेळायला की लोक नाव ठेवतात, नाव ठेवतात. असे करतात, तसे हम्म. करतात. पण आता काय तुम्ही नाही. सांगितलं की दरवेळेस आता हे तिसरं मेडल आहे. दरवेळेस राज्यापर्यंत जाणं आणि द्वितीय क्रमांक मिळवणं काही सोपी गोष्ट नाही. नाही, आणि हे काय असं बोलण्यानं होत नाही. नाही, तर नाही. सांगितलं की तात्यांनी नुसते एक किलो 2 किलो नाही 3 किलो पेक्षा जास्त पेढेच वाटावे लागले सगळ्यांना. वाटावले. काल मला एवढ्या अभिमानानं लोक वाटलं, कौतुक करायला लागले लोक तर. कौतुक करायला जातात. हा. आणि खूप कौतुक झालं काल. हम्म, काल शाळेनं सत्कार केला. हम्म, त्याच्यानंतर ग्रामपंचायतनं सत्कार केला. हम्म. त्याच्यानंतर उंदरीला तिचं पहिलं ऍडमिशन होतं. बर तिथं त्यांनी बोलून घेऊन सत्कार हम्म, केला. आज आडसला बोलवले आम्हाला दवाखान्यावर सत्कार आहे. बर बर हो. तर सुरुवातीला लोकांनी तर नाव ठेवले मुलीला खेळायला घेऊन जातात. पण आता तुमचा सन्मान तिच्यामुळे होत आहे. परिवाराचं आपल्या गावाचं नाव तालुक्या जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. पूर्ण 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 हा. चौकड महाराष्ट्रात नाव गेलं. मैदानाला गेलं आमचंच नाव गाजतंय. हम्म. कुठं पण हम्म. हाय. पण घेतले कष्ट आज उपयोगाला आले. बरोबर आहे. खूप कष्ट घेतले. लेकरले बेजार केलं मी हम्म. आणून मारून. आणि पहिल्या तर बरोबर वर्षी आहे. सर कसं होतं, हम्म. मॅटच माहित नव्हती आम्हाला कसली ती. ग्रामीण भागात आपल्या मातीमध्ये खेळायचे मातीमध्ये सवय. खेळून तिने राज्याला दुसरा हम्म. नंबर मिळाला. मातीमध्ये खेळून मातीमध्ये खेळून क्या बात आहे. हम्म. दुसऱ्या वर्षी 1-2-3 महिनेच ठेवली होती. बर तर दुसऱ्या वर्षी स्पर्धेच्या टायमाला आजारी पडली. हम्म. आजारी पडली तर तिला दवाखाना करू औषध पाजू हम्म. मॅटवर खेळली मी. बघा पण तरी दुसराच बसला. त्या मैदानाच्या अगोदर किती जरी दवाखाना लागला आजारी जरी असलं तरी ते तयारी करणं नाही, नाही, आवश्यक आहे. संघर्ष हम्म. करावंच हम्म. लागतंय त्याला. त्या टायमात खाणं पिणं औषध गोळ्या सगळं. हम्म. आणि आपला सण फिन हम्म. घरचं पाहुणे रावळे काय बघून काय जमत नाही नाही. काय बघून जमत नाही. काय जमत नाही. नाही मगाशी जर तुझ्याने सांगितलं की विविध समजा कार्यक्रम सण असले गावाकडे वाटतंय रडू येतंय कितीतरी वेळेस रडावं लागतंय. तर ह्या संघर्षामधून प्रत्येक खेळाडूला जावं लागतंय. आपल्या बीडमध्ये ऑलिम्पिक खेळणारे साबळे सर आहेत. तर असे बीडचे नाव करणारे अनेक खेळाडू ग्रामीण भागात आहेत. आपल्या होळची जी तालीम आहे छत्रपती क्रीडा व्यायाम शाळा, तर याचं सुद्धा योगदान आपल्या मुलीला घडवण्यामध्ये आहे. घडवलं आहे 100%. जोपर्यंत खाडे महाराज होते हम्म, वस्तात हम्म. तोपर्यंत फुल त्यांचं योगदान होतं. आता ते वारले 6 महिने झाले. हम्म. त्याच्यामुळे आम्ही काय तिकडे हम्म. जात नाहीत आता. बर त्यांच्या योगदानामुळे अनेक खेळाडू नॅशनल पर्यंत पोहोचलेले आहेत आणि पोहोचले. ग्रामीण भागात सुद्धा त्या तालमीचं योगदान आहे. तर मग ऋतुजा आता तू कोणत्या वर्गात शिकत आहेस? 8वी 8वी मध्ये आहेस. आणि केव्हापासून खेळायला सुरुवात केलेली? 6वी 6वी पासून. हा. आणि ज्यावेळेस रनिंगची वेळ होती पप्पा समजा पुढे पळवत होते आणि गाडीवर महाग एक छडी घेऊन महाग मारत होते तेव्हा किती राग येत होता? लय राग येत होता त्याच्यात. रडत होते. हा आता गावातील सर्व प्रेक्षकांनी किंवा नागरिकांनी पाहिलेलं आहे की वडील असताना सुद्धा एक कोच बनून एक शिक्षक बनून गाडीवर बसून त्यांना पुढे पळवायचं आणि नाही पळाले की पाठीमागून मारायचं. आणि तिथून जी प्रवास सुरू झाला 6वीच्या वर्गापासून ते 8वीच्या वर्गापर्यंत अनेक तालुका जिल्हा आणि ग्रामीण भागातील जे कुस्त्याचे फड आहेत त्या मुलीनं 1 नंबर गाजवून पूर्ण परिवाराचं आणि ह्या होळगावचं नाव गाजवलेलं आहे. आणि आपल्या हम्म. भागात तर सर तिला कुठं बी जाऊ द्या फडावरती कुस्ती तिची फेलच नाही का. नाही नाही नाही. हो ना. प्रत्येक फडावर 2-3 हम्म, कुस्त्या लागतात हम्म, तिच्या. बघा ना आता 3 कुस्त्या सलग काढणं म्हणजे स्टॅमिना किती मेंटेन करावं लागत नाही असेल. नाही, तिनं एका फडात 12 कुस्त्या केल्या सर. काय म्हणतात? हा 12 कुस्त्या. आंबेजोगाईपाशी डोंगर पिपळा म्हणून गाव आहे हा. आंबेजोगाई तालुक्यात. हा. 12 कुस्त्याचं 12च पोरं पाळली होती तिनं. एकही हरली नाही. एकही हरली वा, नाही तिथं. वा, वा. बारीक होती. हा. आणि आणि मुलांसोबत मुलांसोबत. आणि वा, वा, लोकांनी हम्म. तिथल्या मुलगी हा. म्हटले मला हाऊस वाटायली. हाऊस वाटायला लागली. हाऊस वाटायली हम्म, तिच्या सारख्या. शेवटी ती दमली. हम्म. मीच तिला बाजूला घेऊन आलो. नाही 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 कमाल आहे. खूप चांगली खेळ आहे सर ती. नक्कीच तुमच्या ह्या संघर्षाला एक दिवस यश येईल. आणि आपला आता दुसरा मुलगा आहे त्यानं सुद्धा आतापर्यंत कुठं कुठं सहभाग झालेला आहे? त्यानं
राज्याला सहभाग झाला त्याचा. राज्याला सहभाग झालेला. विभागापर्यंत पहिला आलाय ते. हा, विभागापर्यंत राज्याला एका पॉईंट हरलाय. हा, आणि गेल्या वर्षी राज्यात काहीतरी क्रमांक आला होता का नव्हता. गेल्या वर्षी बरं. हरलाच होता. राज्यामध्ये? मग राज्यामध्ये. राज्यस्तरीय सहभाग आहे, सहभाग आहे 2 वर्ष. 2 वेळेस सहभाग आहे. 2 वेळेस सहभाग आहे. आणि दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुस्तीमध्ये भरपूर प्रॅक्टिस चालू आहे. चालू आहे प्रत्येक. हम्म. आणि त्याचं कसं आहे हम्म. वय कमी आणि वजन जास्त आहे. वजन जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला हा. मोठ्यामध्ये खेळावं मोठ्या वजन गटात खेळायला लागतंय. किती किलो वजन गटामध्ये खेळतो तो? सर आता मी ह्या वर्षी 92 किलो मध्ये खेळलेलो. आणि अगोदर 80 किलो मध्ये. 80 किलो. आणि केव्हापासून कुस्ती खेळायला सुरुवात केली तू? मी म्हणजे लहानपणी म्हणजे 3री पासून खेळायला सुरू केलेली. तिसरीपासून. पप्पाचं स्वप्न होतं म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे आवड त्यांनी. तर मला तेव्हा न वाटायचं लहानपणी माझ्या एवढे पोरं बी नव्हते कोणी. तेव्हापासून बाकीचे पोरं खेळायला इकडे मोबाईल बघत बसणं हा आणि तुला एकदम कठोर मेहनत करायची. मी एकटाच असं सगळ्यात लहान होतो मी. तर 3री पासून माझी पहिलवानगी सुरू झाली. बर, तिसरीपासून? हा 3री पासून. आणि आतापर्यंत कुठं कुठं तू म्हणजे तालुक्यात जिल्ह्यात कुठं कुठं क्रमांक मिळवलेला आहे? तालुका जिल्हा फक्त राज्यालाच हरतो. बर बर. विभागापर्यंत विभागापर्यंत पहिला निघाला. विभागापर्यंत पाहिला. आणि सुरुवात किती किलो वजन गटापासून झाली? सुरुवात म्हणजे सर पहिल्यापासून 6वी पासून खेळावं लागत. बर बर. वेगवेगळ्या वजन गटात? वेगवेगळ्या वजन गटामध्ये खेळावं लागत. बर बर. आणि जे इतर महाराष्ट्रामधून जे स्पर्धक येतात तर त्यांचं कसं आहे, त्यांचा खेळ कसा आहे, त्यांची तयारी कशी असते इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची? इतर जिल्ह्यातले म्हणजे आपल्यासारखीच असते, फक्त एवढंच असतंय कोणचं पोरग चांगलं असतं, कोणचं पोरग कमी असते, कोणाची टेक्निक जास्त, कोणाची टेक्निक बरोबर आहे. टेक्निकवर आहे. प्रॅक्टिस कोणाची जास्त असते, ताकदीच्या पेक्षा टेक्निक महत्वाची आहे. टेक्निक महत्वाची. ताकद काय कोणाला बी असते, पण आपला डाव डावात आपण कोणाला हरवू शकतो एवढंच बघायचं. फक्त पॉइंट घेण्यात महत्व आहे. पॉइंट असतात. आणि मातीपेक्षा मॅटवरचा खेळ वेगळाच राहतो. वेगळा बी राहतो. त्याच्यावर कसं आता मातीत कसं आपण मैदान करता आजच्या पुरते येते 1000-500 रुपये आपल्याला बरे वाटते ते. पण स्पर्धेत कसं असतं सर, नंबर बसला की पॉइंट वरचा खेळ, नोकरी लागते आपल्याला परत मोठं झालं. आणि मातीमध्ये पाय समजा तुम्हाला ग्रीप धरता येते, पण मॅटवर तसं नाही, निसटू शकतो पाय. मॅटवर असले म्हणजे गादी असते, वरून कापड असते, पायात शूज असतो, पण ती घाम बी मला की परत. मातीमध्ये कसं आहे, माती लागल्यामुळे ग्रीप राहते आणि अंग कोरडं राहते नेहमी. दररोज मग किती तास असतो तुमचा व्यायाम? किती जोर वगैरे काढता तुम्ही? जोर म्हणजे आता तालमीत गेले सपाट्या वगैरे काय? प्रॅक्टिस असते, 1000 सपाटे असतात. काय म्हणतात 1000 सपाट्या? 1000 सपाटे असतात सर. इथं 50, 30, 40 काढणं होत नाही, 1000 सपाट्या. 1000 सपाटे असतात. पहिलवानासाठी एवढं करावं लागतं. करावंच लागतंय. तू किती काढते? मी 700-800 काढते. काय म्हणतेस? बघा, इथं साध्या विद्यार्थ्याला किंवा व्यायामाला उठ म्हणलं तर उठणं होत नाही, किंवा अदर खेळामध्ये प्रॅक्टिस करा म्हणलं होत नाही. 700 जोर किंवा जे तालमीच्या सपाट्या असतात एवढं काढणं, हा 1000 काढतो, हा सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण यांच्याकडून शिकू शकतो की तब्येत खूप महत्वाची आहे. तर बैठका वगैरे किती असतात? बैठक बी 1000 असते सर. बैठक जोर असते. आणि मातीमध्ये पुन्हा ते ग्राउंड तोडणं काय म्हणते त्याला? आकडा तोडतो. आकडा पण तोडावा लागतो. आकडा तोडावा लागतो. परत अगोदर म्हणजे 4च्या प्रॅक्टिसला अगोदर बैठक होती. परत लढती होत्यात मातीत किंवा मॅटवर असतात. एक दिवस असं, एक दिवस तसं असतं. आणि तुम्हाला मोठ्या वजन गटातल्या विद्यार्थ्यासोबत प्रॅक्टिस करावं लागत असं? करावंच लागत. आता तिथं कोच असते, मग कोच सांगते प्रॅक्टिस कोणासोबत करायची, कोणासोबत नाही, ती प्रॅक्टिस करून घेते. आपण फक्त टायमाला जायचं. काय आहे स्वप्न तुझं पुढचं टार्गेट? सर एकदा शालेय स्पर्धा नाही हो महाराष्ट्र केसरी एकदा खेळ म्हणजे 100% महाराष्ट्र केसरी तू खेळणार आहे. फक्त सराव राहू द्यायचा. आणि लोकांचं काय चालत राहतंय, नाव ठेवत असतात, आता मित्र खेळत असतात, आपल्यालाही वाटतंय, पण त्याग आज केला तर उद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे. आणि भविष्यासाठी खेळायचं असतंय. आणि प्रत्येकाला वाटत असतंय की आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचं. आणि तुमचं पण नाव आहे त्याच्यामध्ये. सर ते मॅच पेक्षा मैदानी चांगला खेळतो. मैदान चांगला खेळतो. मैदानी चांगला खेळतो. काय अनुभव आहे त्याचा आसपासच्या गावामध्ये फड खेळत असताना? असे बोलतो राहुल सिंगने एक लांगी जर भरली तर पोरला उठूच देत नाही. बर. एक लांगी भरली की कुस्ती केलीच. पण त्याच्या एक लांगीत सापडला का सोडीतच नाही. म्हणजे जे त्याचं एक वेगळी टेक्निक आणि डाव असतो पहिलवानाचा. एक डाव असतो. त्याला कसं लहानपणी मातीत सवय लागल्यामुळे मॅट वरतीच का चलत नाही. पण मातीत मैदानी गेला का त्याला सहजासहजी त्याची कुस्तीच लागते 25 वर्षाच्या 20 वर्षाच्या पोरासंगत.
त्याची कुस्ती त्याच्या वयात लागत मोठ्या असते. वया गटात त्याचं लागते वय 15 वर्ष 15 वर्ष आणि मोठे जे विद्यार्थी असतात त्यांना टेक्निक अनुभव जास्त अनुभव असतो. असतात, हा. बरोबर आहे, वजन गटामध्ये ते आहे. हम्म. आता जे दुसरे राज्य जसं की हरियाणा राज्य हा. पैलवानकीसाठी प्रसिद्ध आहे, हो. तर ते लोक सारखं मोठ्या खेळांना आणि मुलांना सुद्धा प्रोत्साहन करतात. हम्म. तर त्या राज्याकडे बघून सुद्धा आपल्याला ह्या राज्यांना आपण खेळाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, पण नाही हम्म, कोणी आपलं नाही करीत ते, आपल्या हा. भागात नाही करीत नाही तेवढं पश्चिम आर्थिक सहकार्य कुणी केलं का किंवा आपण ह्या मुलींसाठी काहीतरी योगदान देऊ बाबा नाही ह्याचा नाही खर्च? कोणीच कोणीच केलं. नाही. नाही कोणी केलं. बघा आपण गेल्या वर्षी मुलाखत घेतली होती तरी सुद्धा म्हणजे असे आहेत भरपूर लोक करू शकतात पण ते जाणून आहेत, बुजून मोठे लोकं हा आपल्या गावात भरपूर आहे भरपूर इथं. लोकं आहेत. पण इच्छा समजा कमी पडत आहे नाही, की आपल्या मला- भागात ती हम्म, नाहीच. नाहीच. तर कारण का हरियाणा आहे, पंजाब आहे, चंदीगड आहे, ऑलिम्पिक खेळ आहे. देशासाठी आता खेळणं म्हणजे आणि त्यांचं करिअर आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी वर्दी पण मिळालेली आहे, मोठ्या मोठ्या पदावर नियुक्त्या झालेल्या आहेत खेळाडूंच्या. ऑलिम्पिक खेळणारा डायरेक्ट हा. सर्व्हिस आहे. डायरेक्ट सर्व्हिस आहे. direct service तर आहे. आता एक पालक म्हणून तुम्ही बाकीच्या पालकांना किंवा मुलींना खेळाकडे आणण्यासाठी काय सांगताल इतर पालकांना? भरपूर सांगून बघितलं पण ते हम्म. कसं असते सर, हम्म. कुणी ऐकत येत कुणी ऐकत ऐकत येत नाही. पुन्हा हम्म. इसरत येत सोडून देत येत. मी म्हणतो बाबा कमीत कमी ह्या क्षेत्रात जर आलं हम्म. तर व्यसनी तरी बनत नाही. व्यसनी बनत नाही, व्यसनी तब्येत बनत नाही, मजबूत तब्येत राहते. चांगली राहते. हम्म. आता कसं आहे आता हम्म. प्रत्येकाचं आपापलं मत असते हम्म. कुणाचं कशाकडे कुणाचं कशाकडे. अगोदर आम्हाला नाव ठेवायचे कालच ग्रामपंचायत मध्ये म्हणलेलो माणसं सगळे सरपंच हा, हा. चिकाटी धरली तुम्ही कामच नाही केलं नाही, हो म्हणले. ना, आज अभिमान वाटतो प्रत्येक गावकऱ्यांना की अभिमान आपला ही छोटी विद्यार्थिनी आणि हा मुलगा पूर्ण राज्यामध्ये नाव गाजवत आहे, देश पातळीवर सुद्धा गाजत आहे. संदीप खाडे त्यांच्यावर हम्म. भाषण केलं काल सरांनी हा. ऋतुजावर हो हा. संदीप सरांनी हा. चांगलं असं काल त्यांनी चांगलंही केलं. हम्म. आणि कसं झालंय हम्म. आपण परिस्थितीनं साधी असल्यामुळे आपण हम्म. मातीतले मैदान करायचे 1000 हा, पैसे हा, आणायचे हम्म, त्याच हम्म, खाऊ घालायचं लेकराली. थोडं आर्थिक बाजू आपली कमी पडत आहे ट्रेनिंग साठी. हा. हा. तर आपण कसं, तालमीतच जर राहिलं सर हा कंटिन्यू 2-2, 3-3 वर्ष असे काही पोरं येतं हम्म. की घरीच येत नाहीत 2-2, 3-3 वर्ष. एवढा सराव करते. एवढा घर सण नाही, लग्न नाही, कार्य नाही, काहीच नाही. पण ते काय असतं त्यांची ते राहते त्यांचं तेवढा समजा- खर्च ते झेपत आहे. झेपत आहे. आता आपल्याकडे तालमी दूर आहेत आपल्याला जायला यायला. आपल्या भागात एक तर मुलीची तालीम तर नाही. नाहीच. हा. आणि बर चालू आहेत आपण प्रयत्न तर करूया. आता हे मेडल कुठं कुठं मिळाले तर तुझ्या 1 पहिलं 2 medal- 3 हा पहिलं मेडल स्टेटला भेटलेलं आहे, दुसरं बर. पण स्टेटला आहे, तिसरं आपण पण. जवळ येऊन बघू शकतात की हे शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मिळालेलं मेडल आहे. हे हा उदगीरचं आहे. हे दुसरं परभणी. परभणीचं आहे. राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा यामध्ये मिळालेलं आहे आणि ते आता लेटेस्ट मिळालेलं आहे हे मेडल. आपण जवळ येऊन बघू शकतात. या मेडलची किंमत फक्त खेळाडूच जाणू शकतो किती संघर्ष करावा लागतो. ते आहे तर हा, हे ह्या मेडल मुळेच किंमत आहे. असा किती पैसा आणला हा. काही नाही. भारत सरकारचं एक ध्येय होतं की ऑलिम्पिक मध्ये 100 पेक्षा जास्त आपल्याला खेळाडू खेळवायचे आणि मेडल आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तरी पण सध्या प्रयत्न चालू आहेत. आणखीन ह्याच्यामध्ये जागृती होणं गरजेचं आहे. तर आता दुसरे जे प्रमाणपत्र होते ते तिथं ठेवलेले प्रमाणपत्र घ्यायचे. कुठं कुठलचे प्रमाणपत्र मिळालेत आतापर्यंत? मला स्टेटचेच आहेत. स्टेटचेच आहेत. हा. मग मग ते 10वी 12वीला जे गुण वाढवून येते ते तर फिक्सच आहेत आपले हो, 5% गुण. आपण बघू आता शकतात भेटलेलं हे आत्ताचं हे प्रमाणपत्र आहे जवळ येऊन. हे बघा सिंधुदुर्ग हे सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेली राज्यस्तरीय स्पर्धा विभागाची कुठे झाली होती? विभागाची संभाजीनगरला. संभाजीनगरला. हा. आणि गेल्या वर्षी राज्यस्तरीय कुठे झाली होती? परभणी. परभणीला झाली होती. विभाग बी परभणीलाच बर. झाला. आता विविध ठिकाणी प्रवासाला गेल्यानंतर सहलीला गेल्यासारखं वगैरे फिरायला वगैरे थोडंफार भेटतंय का? नाही भेटत. नाही नाही, भेटत. डायरेक्ट मैदानामध्ये. इकडे जेवायशिवाय टाइम भेटत हा. नाही. नाही नाही नाही. बर. तिथं जेवणाची वगैरे व्यवस्था चांगली असते का असते राज्यस्तरीय? पण नाही एवढं काही नाही. एवढं नाही. करतात पण ते काय होतं सर खेळाडू आजारी पडणं हा हा लक्ष देणं पाण्याच्या गरजेचं बाटली आहे. सहित हा. आपल्याला खर्च करावा लागतो सगळा. थंडीचं सध्या आहे, थंडीचं सध्या. थंडीमुळे बी काळजी घेणं आहे. सिंधुदुर्गला काही थंडी ऋतुजा नव्हती. तुझे इतर जिल्ह्यातील आता मैत्रिणी झाल्या सर कुठल्या कुठल्या झाल्यात का बाहेर जिल्ह्यातील मैत्रिणी खेळायला आलेल्या? हा झालेला आहे ते. फोन वगैरे काय त्यांचा येतो का? हा येतो. सराव चालू आहे का नाही? कशी हा. प्रॅक्टिस आहे इकडे कालच एक मैत्रीण- मैदानाला येणार आहे का नाही? हा. तिची कालच एक मैत्रीण संघ चालते तिच्या हा. जालना जिल्ह्यातली. बर तिच्या सोबत आली तिचा पण सत्कार केला. बर 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 गावाली तिचा बी सत्कार केला बघा, शाळेने एवढ्या केला. कमी वयामध्ये एक तर एवढे सत्कार एवढा सन्मान आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखी तयार नाही झालेल्या नाही, आहेत. सगळं तू काय सांगशील मैत्रिणीला खेळाकडे वळलं पाहिजे का तुझ्या मैत्रिणीने विद्यार्थी मुलींनी? हा खेळामध्ये आहे का फायदा? मुलींनी यायला पाहिजे का? हा आहे ना फायदा नोकरीसाठी. बर काय बर आनंद सर हा वेगळाच आहे. बरोबर आहे. लय मोठा आनंद आहे. हम्म. ऑलिम्पिकला आम्ही ह्याला गेलो ना राज्याला हम्म. कुठले लोक आमच्या असं जवळ येऊन उभा राहायला लागले. हम्म. कुठून आलाव कसं हम्म. आलाव हम्म. लय चांगली खेळती. हम्म. नाही अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या सरावांना खूप तिनं नाव आपला कमावलंय. खेळाडू चांगला असला की सर आपल्यापाशी हम्म. लोकच येऊन बसते.
आणि आणखी बोलतात आता राहिलेल्या काही टेक्निक सुद्धा ते शिकून घेतील हा, शिकून आणि घेतील. पुन्हा आणखीन याच्यामध्ये एक उत्कृष्टता नक्कीच येईल. आणि पुन्हा चांगल्या लोकांची भेट होती. कोण कसा आहे, कोण किती खेळतंय, काय नाही, तुम्ही कुठं प्रॅक्टिस करता, असे सगळे विचारतात ना. सर्वजण विचारते. एवढी चांगली कुठं बनविली, कशी बनविली, सगळे लोक. ग्रामीण भागामध्ये खरंच विद्यार्थ्यामध्ये एक स्टॅमिना आहे आणि एक उत्कृष्ट असा एक दर्जेदार गुण आहे, टॅलेंट आहे. सर आपल्या हम्म. गावची मातीच चांगली, माती चांगली आहे. खेळाडूसाठी हम्म. पण टिकत नाही. हा, टिकणं आणि गरजेचं आहे. त्यांना मार्गदर्शन, व्यसनाकडे न जाणं हे अरे तर- महाराज वस्तादच्या तालमीने हम्म. आमचं चांगलं केलं, नाही नाही, त्या तालमीमुळे आपल्या गावचं नाव झालंय. नाव झालंय. हा, आणि आता आपल्याकडे मॅट हॉल सुद्धा येणार आहे, आले आलेली आहे. त्याच्यामध्ये नवीन आधुनिकता सुद्धा आलेली आहे. तर ऋतुजा आणि तुला दोघांना पण पुढील वाटचालीस शुभेच्छा. चला 50. तेच खाली दुरून खेळ वर खाली